धक्कादायक बातमी समोर येते। सनी लिओनीही आता सरकारी योजनेची लाभ घेतलेला असल्याची माहिती समोर येते। सनी लिओनी ही आता सरकारी योजनेची लाभार्थी असल्याची चर्चा रंगू लागली आहे। सनी लिओनीच्या खात्यावर पैसे जमा झालेत। सध्या या संदर्भात चर्चा होतीये। सनीच्या नावे बनावट ऑनलाइन अकाउंट बनवण्यात आले। गेल्या 10 महिन्यांपासून या अकाउंटवरती पैसे जमा होत आहेत। छत्तीसगडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। बॉलिवूडमधील अभिनेत्री सनी लिओनी सुद्धा लाडकी बहीण ठरलेली आहे। असं ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेलच, पण हा धक्कादायक प्रकार छत्तीसगडमध्ये समोर येतोय। महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेप्रमाणे असणाऱ्या छत्तीसगडच्या महतारी वंदन योजनेअंतर्गत सनी लिओनीच्या खात्यावर लाभार्थी म्हणून दर महिन्याला 1000 रुपये जमा होत असल्याची बाब समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री सनी लिओनी हिच्या नावाने एकाने बनावट ऑनलाइन अकाउंट उघडलं होतं आणि यात सत्ताधारी भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान घोषणा केलेल्या योजनेअंतर्गतचे पैसे गेल्या 10 महिन्यांपासून जमा होत असल्याचं समोर आलंय। ही बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या गैरप्रकाराची चौकशी करून आरोपीवर एफआयआर नोंदवलाय। जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। वेबसाईटवर तपासणी केली असता संबंधित फाईलमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव सनी लिओनी आणि तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स दाखवण्यात आलं आहे। याचा प्राथमिक तपास केला असता बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरमधील अंगणवाडी स्तरावर हा अर्ज करण्यात आला होता असे समोर आले आहे। सदर अर्ज तालूर गावातील अंगणवाडी सेविकाच्या ओळखपत्रावर नोंदवण्यात आल्याचंही उघड झालेलं आहे। वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीनं फसवणूक करून त्यांच्या खात्यातून बेकायदेशीरपणे रक्कम काढल्याचे चौकशीतून निष्पन्न झालंय। सनी लिओनीच्या नावे आता पैसे जमा केले जात आहेत। माझ्या सहकारी नयन कार्यकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। नयन, या संदर्भात काय अधिकची माहिती? आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना सरकारने आणली त्याच प्रकारची ही योजना आहे छत्तीसगडमध्ये, ज्याच्यामध्ये 21 वर्षाखालील ज्या महिला आहेत, विवाहित महिला दारिद्र्य रेषेखालच्या, त्यांच्यासाठी ही योजना आहे महतारी वंदन योजना, ज्याच्यामध्ये 1000 रुपये मिळतात। त्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की एक सनी लिओनी आणि तिच्या नवऱ्याच्या नावाने एक बनावट अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे आणि वीरेंद्र जोशी नावाचा हा माणूस आहे ज्याने अशा प्रकारचं अकाउंट ओपन केलेलं आणि त्याच्यामध्ये असं समजण्यात येतं की गेल्या 10 महिन्यापासून हजार रुपये जमा होत आहेत। आणि ही बाब जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसमध्ये आणून दिली तेव्हा त्यांनी याची पूर्ण सखोल चौकशी केली आणि त्याच्यातून असं निष्पन्न झालं की अंगणवाडी सेविका आहे एक, तिच्या मार्फत या प्रकारच्या अकाउंट ओपन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 10 महिन्यापासून 1000 रुपये सनी लिओनीच्या नावाने जमा केले जात आहेत आणि आता याच्यामध्ये कारवाई झालेली आहे। त्या व्यक्तीवरती एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारचे आणखी काही अकाउंट्स आहेत का बनावट त्याचाही तपास केला जातोय। म्हणून एकूणच बघता येईल की लाभार्थींच्या नावाखाली अशा प्रकारची लूट, अशा प्रकारचे बनावट अकाउंट्स ओपन करण्याचा प्रकार आपण महाराष्ट्रातही बघितलेला आहे। पण अशा प्रकारे अभिनेत्रीच्या नावाने आणि ते प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नावाने बनावट अकाउंट ओपन करून लाभार्थीने अशा प्रकारे लाभ घेतला, लाभार्थीच्या नावाखाली लाभ घेतल्याची ही पहिलीच घटना समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आता आणखी अशा प्रकारची काही अकाउंट्स आहेत का याचाही खुलासा होण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।